Zoso adi, toso zata, soda sorvoidarame. Dhovyalili poritu Surni torani nirmol Nakosles kot nakai mero Tuja otmya sori Nirmol dovoram kamorye Patkancha khota tuli Nivaram kamogar mai Otmyacha vignan tuli Torang kwari mai velangani amchi saibini magchi zulagi amchi paso Torang kwari mai velangani amchi saibini Zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amchi saibini magchi zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amche saibini magche zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amchi saibini magchi zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amche saibini magche zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amchi saibini magchi zulagi amche paso Buni torang kwari mai velangani amche saibini magche zulagi amche paso Buni torang kwari mai
पासो नितळाक वारी माये वेळांकणी आमची सायबिणी जेजू लागी आमचे पासून मुई मा बापा कानी पुता आणि पवित्रोत्म्या जसो आदी तसो जाता सदा सर्वदा वेलंकणी सायबीण मायच्या नव्यानाचो 8वो दीस देवाच्या पवित्र टेंपला आणि जाणवायाच्या ठिकाणा तुका नमान कराराची पेट भांगारान बांधलेली तशीच देवान तुका सगळे कृपेन आणि अविनाशीपणान शृंगारल्या. अंकवारी माये मूळ पातकाविने संभावलेले आम्ही आमच्या पुनर्जीवनपणाच्या दिसा आमचे कुडी सांगाता वैभवी जावंक आम्हा तुझ्या भुरग्या पासत विनंती कोर. सासणीक उजवाडान आमच्यो काळिक्यो वाट्यो प्रकाशन भरू हे तरेन आम्ही उठून सलामती आमच्या ठिकाणार पावू. आम्हा तुझ्या भुरग्यांक तुझ्या देवपुतान खुरसार आसतना तुझ्या हातांनी घेतलेली आमचे भोव मोगाळ माये आमकां सांबाळ. आमच्या आत्म्यांक गरज त्यो वस्तू आमकां मेळून घे आणि आमकां बरे भलायकेन सांबाळ. आमेन. नवीन हे भोव पवित्र आंकवारी हे बहु पवित्र अंकवारी भोव पवित्र त्रित्वेन बहु पवित्र त्रित्वेन तुका सुरवेथान तुका सुरवेतां जेजूची आवय जावं जेजूची आवय जावं वेचून काढली वेचून काढली तुका देवपूत तुका देवपूत मनीस जालो मनीस जालो ते घडयेक ते घडयेक आणि उपरांत आणि उपरांत ताका 9 महिने ताका 9 महिने तुझ्या कुसव्यान सांबाळले. तुझ्या कुसव्यान सांबाळलो तेन्ना भोगलो तो संतोष तेन्ना भोगलो तो संतोष हांव आतां नियाळता. हांव आतां नियाळता. म्हज्या मागण्याच्या खतखत्यान म्हज्या मागणेच्या हांव खतखत्यान खरेंच हांव खरेंच ही खुशालकाय ही खुशालकाय आणि हो संतोष आणि हो संतोष चडोवंक चडोवंक आणि वाडोवंक सोदता. आणि वाडूंक सोदता. ही दुखावतल्याचे माये हे दुखवलेल्यांची माय तुवें हे खुशालकायेचो तुवें हे खुशालकायेचो उगडास काडटल्या उगडास काडतेल्या खरी शांती भासायलाय. एखेरीत शांती भासायला शांती तोरतीच शांती माकाय या म्हज्या गरजांनी कर. ह्या म्हज्या गरजांनी कोर. तुझ्या पुतान सांगला तुझ्या पुतान सांगला मागात आणि तुमकां मेळटले. मागात आणि तुमकां मेळटले. तुराचेर खरो विश्वास ठेवून तो हाचेर खरो विश्वास म्हाका ठेव. तुझे कान दी म्हाका तुजो कान दी म्हूण हांव तुजे कडेन विनयता. म्हूण हांव तुजे कडेन विनयता. देवाची खोशी जाल्यार देवाची खोशी जाल्यार हांव नवेनान हांव ह्या नवेनान मागता ते उपकार मागता ते उपकार म्हाका मेळूं शेको. म्हाका मेळो शिको. ना तर म्हाका गरज ती म्हाका गरज ती कृपा मागून घे. कृपा मागून घे. हांगा आमच्यो गरजो उगडप्यो करुया. ह्या नवेना वरवीं ह्या नवेना वरवीं हांव तुजे मजतीन आसलेलो हांव तुजे मजतीर आसलेलो म्हजो खोल विश्वास म्हजो खोल विश्वास दाखोवंक सोदता. दाखोवंक सोदता. जी खुशालकाय जी तुका खुशालकाय देवाचो पूत तुका देवाचो पूत तुझ्या कुसव्यान आसतना भोगली. तुझ्या कुसव्यांत आसतना भोगली. तेच खुशालकाय तेच खुशालकाय म्हजे मागणे म्हजे मागणे आयकून घे. आयकून घे. नमान मरी कृपेन बल्ले ईश्वरी स्पोर तुझे थी आसा उस्त्र्या भितर तू सदैव सदैव फो तुजी कुशीचो जेजू. भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापयां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार. नमान मरी कृपेन बल्ले ईश्वरी स्पोर तुझे थी आसा उस्त्र्या भितर तू सदैव सदैव फो तुजी कुशीचो जेजू. भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापयां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार. आमेन. नमान मरी कृपेन बल्ले ईश्वरी स्पोर तुझे थी आसा उस्त्र्या भितर तू सदैव सदैव फो तुजी कुशीचो जेजू. भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापयां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार. नमान आमेन. मरी कृपेन बल्ले ईश्वरी स्पोर तुझे थी आसा उस्त्र्या भितर तू सदैव सदैव फो तुजी कुशीचो जेजू. भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापयां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार. कृपेन आमेन. बल्ले
ईश्वर इस्पोर तुझे थी आसा उस्तऱ्या भितर तू सदैव फाव तुझे कुशीचो जेजू भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार मरी आमेन. कृपेन म्हणले ईश्वर इस्पोर तुझे थी आसा उस्तऱ्या भितर तू सदैव फाव तुझे कुशीचो जेजू भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार मरी आमेन. कृपेन म्हणले ईश्वर इस्पोर तुझे थी आसा उस्तऱ्या भितर तू सदैव फाव तुझे कुशीचो जेजू भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार मरी आमेन. कृपेन म्हणले ईश्वर इस्पोर तुझे थी आसा उस्तऱ्या भितर तू सदैव फाव तुझे कुशीचो जेजू भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. नमन मरी कृपेन म्हणले ईश्वर इस्पोर तुझे थी आसा उस्तऱ्या भितर तू सदैव फाव तुझे कुशीचो जेजू भाग्यवंती मरी देवाची माई आम्हा पापियां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. हे देवाची माई हे देवाची माई हे मुझे नमन हे मोचे नमान गाब्रिएल बोडव्यान तुका गाब्रिएल बोडव्यान नमना सांगाती केलेल्या नमना संगाती मानून घे. नमान कृपेन बदलले नमान कृपेन हे बोलले मुझे नमन हे मोचे नमान वैभवाच्या मुकुटा तुझ्या वैभवाच्या मुकुटा धाकटी 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 मोतिया जाव मोतिया जाव आवत्रेकता हांव ओतरेकता हे सोसल्याचे भुजोंडारी हे सोसल्यांची बुजवणदारी देवाचो पूत मनीस जालो देवाचो पूत मनीस तेन्ना जालो तुका संतोष भोगलो तेन्ना तुका संतोष त्या भोगलो संतोषान त्याच संतोषान हांव मागता ते हांव उपकार मागता ते उपकार म्हाका मेळून घे म्हाका मेळून घे. या पासो या पासो तुझ्या आनंदा खातीर तुझ्या आनंदा हांवें खातीर केल्ल्यो सगळ्यो म्हज्यो बऱ्यो करण्यो केलेल्या बऱ्यो करून एका तुकाच भेटयता भेटयता हांव तुजे कडेन हांव तुजे कडेन खतखत्यान मागता खतखत्यान ज्या मागता खतखत्यान ज्या खतखत्यान तुजे काळीज तुझे काळीज जेजूच्या मोगान लासताले जेजूच्या मोगान नासताले खालती मागणी म्हजी खालती मागणी ऐकून घे ऐकून घे आणि हांवें मागलेले उपकार आणि हांवें मागलेले उपकार म्हाका मेळून दी म्हाका मेळून दी. आमेन. आमेन. मुखार पेज नंबर 40. बाप्पा मोकार सोडवूया मी एकठांय जाल्या भक्तीन आनी माना उतर ते आयकून आमकां समोर पवित्र बलिदाना येयात काव्या सोरेका साड्या उल्हासून प्रिय देवा गीता गायोन आणि अर्घ्य ताने केल्या स्वरूपकारा येया काव्या सोरेका साड्या उल्हासून प्रिय देवा गीता गायोन आणि अर्घ्य ताने केल्या स्वरूपकारा. आयचे मिसा भेटयतात खेरीत भाशेर जावन आसा वेलंकणी सायमाच्या मानाक आनी बरे भलायके पासत आनी धंद्याचेर आशिर्वाद ही मिसा भेटयल्ली आसात. खेरीत भाशेन नलिनी लोबो, बॅनी नरोना, अपूर्वा फर्नांडीस, कार्मेलीन ब्रिटो, नतालीन रॉबर्ट डिसोजा, अग्नेस नेपोलियन फर्नांडीस, स्टेला नेपोलियन फर्नांडीस, बाबा रेडकर, आगोस्तीन मेंडीस. तेच भाशेन सियानाच्या बड्डेक देवार गाद्योक मीस दिता ताची फामील सियाना नाजरत हेच्या बड्डेक देवार गाद्योक मीस दिता ताची आवय बापूय. तेच भाशेन वेलंकणी मानाक आनी मीस भेटयता आनी शांतीक आनी धंद्याचेर आशिर्वाद म्हणून आना बंडाल डिसोजा, जेनिफर डिसोजा, ज्योती ब्रिटो, जोसेफ नरोना, जेनेवी ब्रिटो, मारिया मेंडोन्सा, संजय कदम, गॅब्रियल फ्रांसिस नरोना, बस्त्याव नरोना, रेजिना जॉन मेंडोन्सा, अल्बर्ट फर्नांडीस आनी परपेस गुसायमाच्या मानाक मीस दिता पायस कैतान फर्नांडीस.
तेच भाशेन मीस भेटयता सिसिलिया नरोनाच्या आत्म्या पासत मीस दिता कार्लोस नरोना. तेच भाशेन रोजीन डायगोच्या आत्म्या पासत मीस दिता कार्लोस नरोना. हेलन आणि आल्बर्ट डायसच्या आत्म्या पासत मीस दिता मारिया डायस. फॅमिलीच्या आत्म्याक मीस दिता ग्रेसी गॅरी फर्नांडीस डायस. फॅमिलीच्या आत्म्या पासत मीस दिता डायस फॅमिली. आणि अलेक्स फर्नांडीसच्या आत्म्या पासत मीस दिता आल्बर्ट फर्नांडीस. ह्या सगळ्यां त्या सवा पासत केरीत भाशेन ह्या मिसा बलिदान आमी मागताल्या. बापाचे पुताचे आणि पवित्रोत्म्याचे नावी. आमेन. आमच्या स्वामी जेजू क्रिस्ताची कृपा, देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकवट तुमचे सवे आसूं. तुमचे सवे आसूं. प्रितीच्या भावा भयणींनो, आयज सायबीण मायच्या नोवेनाच्या 8व्या दिसा मिसाचो विशय आसा सामुदायिक जिवितान मिसळ जा, दुखवलेल्या कुटुंबाक पाव. जेजू क्रिस्त देवाचो पूत आसनूय मनीस जावन तो जियेलो. लोकां मदें एक जावन दुखी कश्टी लोकांक, गरजेवंतांक ताणें आदार दिलो. पिडेवंतांक ताणें बरेपण दिलें. आयच्या वाचपान देखून आमी आयकतल्या, न्हय फकत उतरां वरवीं पूण तुज्या कोरण्या वरवीं तुजो भावात दाखय. सायबीण मायन देखून एलिझाबेथीगेर काना गांवांत अशे जायतेच फावट दुसऱ्यांच्या आदाराक धांवून गेली. तेच परी आमी गरजेवंतांक आदार दिवंक, दुखी जालेल्यांक, पिडेन सांपडलेल्यांक मदत करूंक आनी जेजू क्रिस्ताची शिकवण आनी मोग आमच्या कोरण्या वरवीं दाखोवंक, अदीक करून सद्याच्या कोरोनाच्या पिडेक सांपडलेल्यां सवे जाता ते पोरी आदार दिवंक आमकां तुजे कुरपेन बरमण सायबीण मायच्या मध्यस्थीन ह्या मिसा बलिदानान मागुया. भाव भयणीनो, ह्या पवित्र रितींत फावते परे वांटो घेवचे खातीर आमची पातकां ओळखून घेवया आनी म्हणुया, हांव पातकी सोर पोतवेदार देवाक आनी तुमकां बाबा भयणीनो, म्हजो गुन्यांव उच्चारून सांगता, मनान चिंतून तोंडान उच्चारून वायट आदारान बरें सोडून हांवें जायतीं पातकां केल्यान. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो व्हड अपराध. ह्या पासत बागेवून सदांच हांव वरमुरी सगळ्या देवदूतांक आनी भक्तांक आनी तुमकां बाबा भयणीनो, मुझे खातीर आमच्या सर्वेस्परा देवा लागीं विनंती करात म्हणून प्रार्थून मागता हांव. सर पदवीदार देव आमची काकूत करूं आनी आमची पातकां भोगसून आमकां सासणाच्या जिविताक पावय. आमेन. Somya kakutko Krista kakutko Krista kakutko Somya kakutko Somya kakutko. Shanti sogria munsha Onod moima deva Sorgarana jaga Amcha deva Sorgaraja
होता आम्ही तुका देवास दिता तुझे होय मे पोरकोंडिता ओ नोद मोहिमा देवा शांती सगळ्या मनशा ओ नोद मोहिमा देवा स्वर्गारोन जगा जेजू ख्रिस्ता देवा पुता आमचे मागणे तू ऐकसोम्या संसाराच्या सोडवणारा मेळोशी कोरका कुदामका ओ नोद मोहिमा देवा शांती सगळ्या मनशा ओ नोद मोहिमा देवा स्वर्गारोन जगा मोहिमा तुका देवा बाबा मोहिमा तुका जेजू ख्रिस्ता मोहिमा तुका पवित्र आत्म्या मोहिमा त्रिये ओळखी देवा ओ नोद मोहिमा देवा शांती सगळ्या मनशा ओ नोद मोहिमा देवा स्वर्गारोन जगा आमेन आमेन प्रार्थुया देवा आमच्या मोगाळ बापा तुझ्या देण्यान आमकां सदां मेळटा आनी आमी तुजे आपणुळ्ळी भुरगीं जावंक पावता तर आमचेर तुज्या मोगाच्या भुरग्यांचेर तुजी दोळे दिश्ट घाल जेजूचेर आमी भावांत दवरता देखून खरी स्वतंत्रताय आनी सासणाच्या जिविताचे दायज आमकां फावो कर म्हूण मागता आमच्या सोमिया तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो खरो देव तुजे सवे पवित्र आत्म्याच्या एकपणांत जियेता आनी राजवट चलयताय सासणाच्या सासना आमेन एजिकियल प्रवादेच्या पुस्तका वेले वाचप सर्वेस्पोर अशें सांगता मनशाच्या पुता हांवें तुका इस्रायेलाच्या घराण्याचो राखणदार नेमला म्हज्या तोंडांतले तूं उतर आयकताय तितले पावटी म्हज्या नांवान ताका शिडकाय खोट्या मनशा तुजेर आतां मरण पावलाच अशें हांव ताका सांगीन जाल्यार आनी खोट्या मनशान आपली वाट सोडूंक तूं ताका शिडकायना जाल्यार तो खोटो मनीस आपल्या खोटेपणान मरतलो पूण ताच्या रक्ताचो हांव तुका जबाबदार करतलो पूण आपली वाट सोडूंक आनी जिवीत बदलूंक तूं ताका शिडकायशी आनी तो आपली वाट सोडिना जायत जाल्यार तो आपल्या खोटेपणान मरतलो पूण तूं तुजो जीव वाचयतलोय देवाचें उतर हे देवाचे उपकार
जेजू आमच्या तारका जेजू सोरुद्र तुझी सासनाच्या जीविताची कोणाशी वचू आम्ही कोणाशी वचू आम्ही जेजू आमच्या तारका जेजू आमच्या तारका जेजू आमच्या तारका जेजू आमच्या तारका भावार्थ आनी करण्यो म्हज्या भावा भयणींनो म्हाका भावार्थ आसा अशें कोण एकलो म्हणत पूण करण्यांनी तो आपलो भावार दाखयना जाल्यार कित्याक उपकारान हो भावार ताका तारण दिवंक शकता एक भाव वो एक भयण वेगळी वतात आनी तांकां दिसपाटो ग्रास ना आनी तांकां तुजे मदलो कोण एकलो अशें म्हणटा म्हूण समजात सवस्थायेक वचात गरमेक कितें आंगात घालात आनी पोटभर जेवात पूण ह्या तांच्या कुडीच्या गरजांक तुमी पावनात जाल्यार कित्याक उपकारात भावार्थ विशीं अशें घडता करण्यो नात जाल्यार भावार्थ मेळ्ळेलो देवाचें उतर हे देवाचे व्हड उपकार Alleluia, 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 Alleluia. जेजू बापाचे उतर तूं ताच्या मोगाची खबर सांग जेजू काळोखांत उजवाड तूं आमकां बापाशी पावोंक ये Alleluia, Alleluia, Alleluia. सर्वेस्वर तुमचे सोबे आसूं तुमचे सोवे आसूं लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान महिमा तुका सोम्या आनी आपणाक आपयतल्या ताकाय जेजून म्हणलें तूं दनपारचें वो रातीचें जेवण दिताय तेन्ना तुज्या इश्टाक वो भावा भयणीक वो सोयऱ्यांक वो गिरेस्त शेजाऱ्याक आपय नाकाय कित्याक घडयेक ती तुका परत आपणागेर आपयतीत आनी तुजें आपोवणें बाद करतीत पूण जेवण दिताय तेन्ना दुबळ्यांक खोट्यांक थोट्यांक आनी कुड्ड्यांक आपय नाकाय तांचे तुजे सोवे बाद करूंक जायना तूं भागी जातलोय पूण प्रमाणीक मनशां पुनर्जीवन जातली तेन्ना तुजी तुका मजुरी मेवतली
जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे वखाणी तुका क्रिस्ता. क्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही यदाकदाचित आकाशाकडे नजर लावली तर एक विशिष्ट प्रकारच्या पक्ष्यांचा थवा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसेल. आणि ह्यामध्ये हंस पक्षी जे असतात ते एका विशिष्ट प्रकारच्या आकारामध्ये सरळ पद्धतीने उडत असताना तुम्हाला दिसून येतील. आम्ही म्हणतो ते व्ही शेपमध्ये ते उडत असतात. आणि या पक्ष्यांच्या थव्याच्या अगदी समोर त्यांचा जो प्रमुख पक्षी असतो तो उडत असतो. त्याच्यानंतरची जी फळी असते किंवा त्याच्यानंतरची जी लाईन असते त्यांच्यामध्ये थोडे बलिष्ठ पक्षी असतात. नंतर काही कमजोर म्हातारे झालेले किंवा लहान पक्षी, आणि परत शेवटच्या लाईनमध्ये परत थोडे बलिष्ठ पक्षी. अशा प्रकारे त्यांची रचना असते. समोरचा जो प्रमुख पक्षी असतो तो अगदी जोमाने उडतो. तसेच पुढचे पक्षी मोठमोठ्याने की जोराजोराने पंख मारतात, जेणेकरून मधले जे पक्षी असतात त्यांना पंख मारण्यासाठी जास्त ताकद लावायची गरज पडत नाही. आणि मग परत पाठीमागे जे पक्षी असतात थोडे बलिष्ठ असतात ते ओरडून ओरडून पुढच्यांना पुढे चला असा एक प्रकारचा इशारा करतात आणि त्यांना ताकद त्याद्वारे मिळते उडण्यासाठी. अशा प्रकारे एका विशिष्ट प्रकारे हे पक्षी उडत असताना एकमेकांना सहाय्य करत, एकमेकांना आधार देत हे पक्षी पुढे पुढे मैलोमैल खूप कोसवर ते पुढे जातात. आणि यदाकदाचित या पक्ष्यामधला एखादा पक्षी जखमी झाला किंवा त्याला उडता येत नसेल तर या थव्यामधले 2 किंवा 3 पक्षी पाठीमागे राहतात या पक्षाला मदत करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा हंस पक्ष्यांचा थवा एकत्र एकामेकांना साथ देत, एकामेकांसोबत राहत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. प्रिय बंधू भगिनींनो, या पक्ष्यांकडून आम्हाला बरंच काही शिकायचं आहे. असं म्हणतात ना, एकामेका सहाय्य करू अवधे धरू सुपंत. एकामेकांना जेव्हा आम्ही सहाय्य करतो तेव्हा आम्ही खूप मोठं काही समाज आम्ही बांधू शकतो. आजचा विषय आहे सामाजिक जीवन आणि सामाजिक बांधिलकी. आम्ही जर बायबलमधला नवा करार उघडला, प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये प्रथम ख्रिस्ती समाजाविषयी उल्लेख केलेला आहे. पहिला ख्रिस्ती समाज कशा प्रकारचा होता? ख्रिस्ताच्या प्रेमावर उभारलेला, ख्रिस्ताच्या दयेवरती उभारलेला आणि ख्रिस्ताच्या क्षमेवर उभारलेला असा हा ख्रिस्ती समाज. आणि आपल्याला पाहायला मिळतं की हा प्रथम ख्रिस्ती समाज एकामेकांसाठी आपला जीव देखील द्यायला तयार होता. आपल्याकडे जे काही आहे ते एकामेकांना वाटत होते. जे माझं ते तुझं. स्वार्थीपणाचे जीवन ते कधीच जगले नाहीत. तर आपसामध्ये जे काही आहे, मग आपली जमीन असू द्या, आपलं घर असू द्या, आपलं जेवण असू द्या,
जे काही त्यांच्याकडे होतं ते एकमेकांसोबत वाटत होते आणि गुण्या गोविंदाने राहत होते. हा झाला प्रथम ख्रिस्ती समाज किंवा ख्रिस्तानंतर स्थापन झालेला हा ओरिजिनल ख्रिस्ती समाज. मनुष्य समाजामध्ये एकटा राहू शकत नाही, कारण तो एक सामाजिक प्राणी आहे. तो एखाद्या दुसऱ्या प्राण्यांसारखा किंवा पक्ष्यांसारखा वेगळाच जीवन जगू शकत नाही, तर त्याला सामाजिक जीवन जगणे अत्यंत गरजेचं आहे. आणि सामाजिक जीवन जगतानाच सामाजिक बांधिलकी घडवून आणणे हे त्याचं कर्तव्य आहे. प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे सामाजिक बांधिलकीने जीवन जगणे. परंतु स्वार्थीपणामुळे माणूस सामाजिक बांधिलकी विसरला आहे, ही एक वेगळी गोष्ट. आम्ही ह्या कोविड-19च्या या महामारीमध्ये आम्ही पाहिलं असेल की अनेक हात सरसावले, अनेक प्रकारच्या लोकांनी आर्थिक मदत पुरविली गेली, अनेक लोकांना जेवण खावण दिलं गेलं, अनेक लोकांना रेशनचं वाटप करण्यात आलं. जे काही गरजेचं ते त्यांना देण्यात आलं. काही लोकांनी आपला स्वार्थ साधून हे काम केलं, काही लोकांनी निस्वार्थीपणाने हे कार्य केलं. काही लोकांनी आपला फोटो यावा, पेपरामध्ये आपलं नाव यावं, टी व्हीवर दिसावं म्हणून बहुतेक हे कार्य केलं असेल. काही लोकांनी मात्र निस्वार्थीपणाने कसलीच अपेक्षा न धरता एक सामाजिक बांधिलकी, एक सामाजिक कर्तव्य म्हणून हे काम केलं. आणि ह्याद्वारे त्यांनी अनेकांना सहाय्य केलं. प्रिय बंधू भगिनींनो, सुंदर असं एक गीत आहे. दुःखितांचे दुःख जाणो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुःखितांचे दुःख जाणो ही मनाची कामना. इतरांचे दुःख जाणून घेणे, इतरांविषयी मनामध्ये कळकळ किंवा कळवळा निर्माण होणे ही आमची कामना असायला हवी, हे आमचं ध्येय असायला हवं. स्वतःपुरतं जगलास तर तू मेलास, दुसऱ्यांकरता जगलास तर तू जीवन जगलास, हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांच्या दुःखामध्ये कशा प्रकारे आम्हाला सहभागी होता येईल, दुसऱ्यांच्या दुःखात त्यांना कशा प्रकारे आम्हाला आधार देता येईल, हे खूप महत्त्वाचे. वेदना, दुसऱ्यांच्या वेदना आम्ही जाणून घ्यायला हवीत. दुःख सर्वांना आहे. या जगात संकट, प्रॉब्लेम्स, समस्या सर्वांना आहेत. पण जेव्हा आम्ही दुसऱ्यांना जाणून घेतो, दुसऱ्यांची दुःख किंवा वेदना जाणून घेतो आणि त्यांच्या वेदनेमध्ये आम्ही समरस होतो, हा असणार आहे खरा ख्रिस्ती धर्म. ही असणार आहे खरी ख्रिस्ताची शिकवणूक. एका गावामध्ये एका लाईटीच्या पोलवर एक बोर्ड लावला होता. माझे 100 रुपये हरवले आहेत. माझं नाव असं आहे आणि मी ह्या गावातच राहते. जर कोणाला माझे पैसे सापडले तर माझ्या घरी येऊन द्या. मी खूप म्हातारी आहे, मला पैशाची गरज आहे. रस्त्याने येताना जाताना अनेक लोकांनी ती पाटी वाचली. 50-60 लोक दिवसभरामध्ये तिथून गेले असतील. आणि अशा वेळेला एका माणसाने ती पाटी वाचली, माझे 100 रुपये हरवले आहेत. मी म्हातारी आहे आणि जर कोणाला सापडले तर माझ्या घरी आणून द्या.
त्या माणसाने विचार केला की माझ्या खिशामध्ये 2,000 रुपये आहेत आणि यातले जर मी 100 रुपये त्या म्हातारी दिले तर काय बिघडतं. आणि म्हणून तो 100 रुपये घेऊन त्या म्हातारीच्या घरी गेला आणि तिला म्हटलं, हो काकू, हे काय तुमचे 100 रुपये सापडले मला. तिने 100 रुपये पाहिले आणि सांगितलं, अरे बाबा, सकाळपासून माझ्याकडे 7 लोकांनी 100 रुपये आणून दिले. सकाळपासून माझ्याकडे 7 लोकांनी 100 रुपये आणून दिले. आणि मला समजलं कोणतरी काहीतरी खोडसरपणा केलेला आहे आणि तिकडे त्या पोलवर काहीतरी लिहिलेलं आहे की 100 रुपये हरवले आहेत, माझं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर. एक काम कर, तू हे पैसे घेऊन जा आणि ती पाटी ना काढून उडव. तरी पण त्या माणसाने तिला जबरदस्तीने ते 100 रुपये दिले. प्रिय बंधू भगिनींनो, दिवसभरामध्ये 70-80 लोक तिथून गेले असतील. 70-80 लोकांमधले 7 जणांनी किंवा 8 जणांनी सामाजिक बांधिलकी पाळली. त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली की माझ्या खिशामध्ये आहेत 100 रुपयामध्ये कोणी काय एवढंही कोणावर संकट येणार नाही. माझ्याकडचे 100 रुपये जर मी त्या म्हातारी बाईला दिलं तर किती चांगलं होईल. कदाचित त्या 100 रुपयाचा तिला फायदा होईल. असे विचार करणारे फारच थोडे लोक असतात. सामाजिक बांधिलकी जपणारे फारच थोडे लोक असतात. कारण आज मनुष्य स्वार्थीपणाचं जीवन जगत आहे. आमच्या आजूबाजूला, आमच्या परिसरामध्ये अनेक दुःखी लोक आहेत. त्यांचा शोध घ्या, त्यांची चौकशी करा. अनेक गरजवंत आजारी लोक आहेत, त्यांना भेटा. त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोला. हा आहे आमचा ख्रिस्ती धर्म. ही आहे ख्रिस्ताची शिकवणूक. प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार करून 5,000 लोकांना जेवण दिलं. कदाचित त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांचा कळवळा आला असेल की ही लोक उपाशी आहेत, त्यांना जेवण देणे गरजेचं आहे. लोकांची गरज त्याला समजली. आम्हाला कधी आमच्या शेजाऱ्यांची, लोकांची गरज समजणार आहे? प्रश्नचिन्ह आम्हा सर्वांसमोर. पवित्र मरियेने आपले जीवन सामाजिक जीवन म्हणून ती जगली. आपल्या मावस बहीण एलिझाबेथ हिच्या घरी मैल चालून तिची सेवा करण्यासाठी गेली. काना नगरांत जेव्हा लग्नाच्या ऐन समारंभामध्ये द्राक्षरस संपला होता, त्यावेळेला तिने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली आणि ह्या ठिकाणीही प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार करून पाण्याचा द्राक्षरस करून लोकांना उत्तम प्रकारे तो द्राक्षरस वाटला गेला. त्यावेळेला तिला जाणीव झाली की ह्या लोकांची ही गरज आहे. पवित्र मरियेचं उदाहरण आम्ही आमच्या जीवनात घेऊया. ख्रिस्ताने आम्हाला द्यायला शिकवलं आहे, घ्यायला नव्हे. ख्रिस्ताने आम्हाला द्यायला शिकवलं आहे, घ्यायला नव्हे. आणि म्हणूनच हात पसरून तो क्रूसावर टांगलेला आहे. आणि म्हणूनच हात पसरून तो क्रूसावर टांगलेला आहे या संपूर्ण जगाला प्रेम, दया, शांती देण्यासाठी. आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आणि ख्रिस्ताचे अनुयायी ह्या नात्याने हे सामाजिक धार्मिक जीवन जगत असतानाच आम्ही सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत गरजेचं आहे. संत फ्रान्सिस असिसीकर म्हणतात, इट इज इन गिव्हिंग दॅट वी रिसीव्ह. दिल्याने आम्हाला अधिक मिळते. ज्या मापाने तुम्ही द्याल
त्या मापाने तुम्हाला मिळेल. भरभरून ओथेपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना द्या. तुमच्याही पदरात ते तसंच पडेल. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या पवित्र मरियेच्या नोवेनाच्या दिवशी आम्हा सर्वांसाठी संदेश एकच. परत एकदा एक नवीन प्रथम ख्रिस्ती समाजासारखा दुसऱ्यांसाठी जीवन जगण्यासाठी आम्ही प्रेरित होऊया. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, पवित्र मरियेद्वारे आणि आतापर्यंत होऊन गेलेल्या अनेक संतांद्वारे, महान लोकांद्वारे की ज्यांनी आपलं जीवन दुसऱ्यांसाठी दिलं आणि त्याद्वारे ते अमर झाले, त्याद्वारे ते आपल्या जीवनाचं त्यांनी सार्थक केलं. आम्हीही आमचं जीवनाचं सार्थक करूया. सामाजिक जीवन जगत असतानाच सामाजिक बांधिलकी घडवून आणूया. आमेन. मी आमचा भावात उच्चारूया. सोत म्हणता देवाक, स्वर्गपदार बापाक, स्वर्ग आणि पृथ्वीच्या रोसणाऱ्याक आणि जेजू ख्रिस्ता त्याच्या एकल्यास पुताक आमच्या सोम्या जो पवित्र आत्मेवरवी गुरबी सांभाळलो, अंकवार मरियेंतान जल्मलो, पोस पिला खालताने सोसले, ताका कुरसर चढलो, तो मेलो आणि ताका निकी पिलो, तो मेल्ल्यांमध्ये देवलो, तिसरे दिसा मेल्लेतलो जिवन जालो, सर्गार चढलो, सोर पदवीदार देवा बापाच्या उजव्याक बसला, थंयतान जिव्यांनी मेल्ल्यांची मनसुबी करूंक येतलो. सोत मानता पवित्र आत्म्या, कातली पवित्र सुबेक, भक्तांचो एकतार, पातकांचे बोगसाणे, कुडीचे जीवन पोन, सासण्याचे जिवीत. आमेन. भावाताची मागणी. ह्या नोवेना दिसांनी आमी सर्वेस्परा देवा मुखार एकठांय जाले आसतना आमची प्रार्थन मागणी आमी देवाक उबारुया. बापान, गवळी बापांनी, याज्ञिकांनी आनी मोटवाशांनी देवाचो मोग आनी शिकवण आपल्या जिविता वरवीं दुसऱ्याक दिवंक आनी तांकां सदांच कुडी आत्म्याची घटाय आनी भलायकी मेळूंक, अदीक करून ह्या कोरोनाच्या पिडे पासून तांकां राख आनी सांबाळ म्हूण सायबीण मायच्या मध्यस्थीन बापा लागीं मागुया. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. आमच्या देशाच्या सरकारी फुडाऱ्यांनी आपल्याच फायद्याचे न्हय पूण समाजाच्या बरेपणाचो आनी गरजांचो विचार करून फावो ते कायदे काडूंक आनी वावरूंक तांकां तुजी कृपा दी म्हूण बापा लागीं मागुया. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. आमी सगळ्या समेस्त लोकांनी जेजू क्रिस्ताची शिकवण आपल्या जिवितान पाळून एकामेका सवे मोगान आनी शांतीन जियेवूंक आमकां घोटाय आनी बळ दी म्हूण बापा लागीं मागुया. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. काकुत्सारा सृष्टीच्या रोचणारा, आमचे मागणे ऐकून घे बापा. आमच्या देशांतल्या हर एका मनशान आमी जेजूची पाटलावदारां म्हूण आपल्या जिविता वरवीं आनी करण्या वरवीं दाखवून सद्याच्या कोरोनाचे पिडेक सांपडलेल्या लोकां पासत आपणाक जाता ते परी आदार दिवंक
गरजेवंतांक मदत करूंक वावरूंक तुज्या पवित्र आत्म्याचे बळ दी म्हूण सायबीण मायचे मध्यस्थीन बापा लागीं मागुया. काकुत्सरा सृष्टीच्या रोचणारा आमचे मागणे ऐकून घे बापा. काकुत्सरा सृष्टीच्या रोचणारा आमचे मागणे ऐकून घे बापा. मातसो वेळ शांत रावन आमच्या खाजगी गरजां पासत मागुया. सर्वेस्परा देवा, ही आमची मागणी ऐकून घे आणि वेलंकनी सावीन मायच्या मध्यस्थीन आमी जे कितें मागता ते आमकां सगल्यांक फावो कर. हें मागता तुज्या पुता जेजूचे नांवी. आमेन. प्रेमी आणिली तुझर पिण्यास पीठ ही माझी स्वीकार तू. प्रेमी आणिली तुझर पिण्यास पीठ ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या तन मन माझे सर्वस्वी तुझे. तुझ वीण माझ प्रभू कोणी न तुझे. तन मन माझे सर्वस्वी तुझे. तुझ वीण माझ प्रभू कोणी न तुझे. आडियले हृदया स्वीकार तू. प्रेमी आणिली तुझर पिण्या भेट ही माझी स्वीकार तू. म्हज्या भाव भयणीनो, म्हजें तुमचें बलिदान सर पदवीदार देवापाक मानता तसले जा म्हणून मागात. हे तुमच्या हातातले बलिदान आणि आमच्या बोधाच्या सर्वेस्पर म्हणून. देवा आमच्या बापा, तूं खरें भक्तीची आनी शांतीची जर. तुजे मोहिमेक फावो तो मान आमी दिवचो कर आनी ह्या पवित्र गुटांत वांटो घेवन एका मोनाची आनी एका काळजाची आमी जावंक निर्मी. हे आमी मागता जेजू क्रिस्ता आमच्या सोम्या वरवीं. आमेन. सर्वेस्पर तुमचे सवे आसो. तुमचे सवे आसो. आमचे काळजां उबारुया. आमी ती सर्वेस्परांताय उबारता. सर्वेस्पराक आमच्या देवाक देन वासोया. आमी करूंक फावो. सर्वेस्परा पवित्र बापा, सौर पदवीदारा आनी सासनाच्या देवा, सर्वकाली आनी सर्वथाय जेजू क्रिस्ता आमच्या सोम्या वरवीं आमी तुका देन वासूंक फावो. हो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो. आपल्या पास्काच्या गुटा वरवीं अजापाचे अजाप त्याने केले. पातकांतली आनी मोरणांतली आमकां सोडून हो वर्तमान आमकां जोडून दिलो. विंचून काडलेली कुळी याज्ञिकी राजकूळ, पवित्र राष्ट्र आनी तुजी खाशा प्रजा आमी जावंक पावल्या.
सुरवातीन आतां आमी तुजी कर्तुव्वां प्रोगोट करताव, कित्याक काळोखांतली भायर काडून तुज्या विचित्र उजवाडाक तुवें आमकां आपयलाय. देखून आतां देवतां बराबर आनी स्वर्गीच्या सर दरबारा सांगाती तुजे मोहिमेचें किर्तन आमी निरंतरी गायताव. Hosanna, Hosanna, Hosanna tuka utsorgi. Hosanna, Hosanna, Hosanna tuka utsorgi. Somya tuje nawa kanta, karzantan tuka bondita. Sol tuka ami navarta, Hosanna tuka utsorgi. Povi, povi, povi तुझे नाव पोवी. पोवी, पोवी, पोवी तुझे नाव पोवी. सोम्या तुझे नावा कांटा, काळजांतां तुका वंदिता. सोर तुका आमी नावारता, Hosanna tuka utsorgi. Hosanna tuka utsorgi. Hosanna tuka utsorgi. बापा, खरोच तूं पवित, तूं सगल्या पवितपणाची झर. तुज्या पवित्र आत्म्याक धाडून हे देणी पवित कर म्हूण आमी मागताव. जावन ती आमकां आमच्या स्वामी जेजू क्रिस्ताची कूड आनी रगत. आपलेच खुशेन कश्ट मरण सोसूंक वेचे आदीं ताणें उंडो घेतलो. तुका दिन वासूंक तो मोडलो. तो आपल्या शिश्यांक दिलो आनी म्हणलें, हो तुमी सोमेज घेयात आनी खायात. ही म्हजी कूड तुमचे पासत समर्पूंची. तेच परी जेवण जातच ताणें कास घेतली. तुका नव्यान दिन वाचलो. ती आपल्या शिश्यांक दिली आनी म्हणलें, तुमी सोमेज घेयात आनी हातले पियात. ही म्हज्या रोगताची कास, नव्या आनी सासणीक कोराराचे हे रोगत. पातकाचे बोक्साने मेचाक तुमचे पासत आनी सोमेज मनशा पासत ते वारुतले. हे म्हज्या उगडासाक कोरात. भावाताचो गूड प्रगटुया. सोम्या जेजू तुझे मरण आमी समोरता. तुझे पुनर्जीवन आमी परगटा. तुझ्या येऱ्या सोम्या जेजू आमी ओद्रेता. तुझ्या येऱ्या सोम्या जेजू आमी ओद्रेता. बापा, जेजूच्या मरणाचो आनी पुनर्जीवनपणाचो आमी भोक्तीपणे उगडास करताव. आनी हो जिविताचो उंडो आनी सणुची कास तुका समर्पिताव. तुजे मुखार येवंक आनी तुजी सेवा करूंक
आमकां फावो केले देखून आमी तुका दिनवासताव. आनी जेजूची कूड आनी रगत सवतले आमा सोमेस्तांक पवित्र ओतम्या वरवीं एकठांय कोर म्हूण आमी नम्रतायेन मागताव. सर्वेस्पराचे प्रतिमेचेर विस्तारलेले तुजे पवित्र सभेचो उगडास कर आनी फ्रांसीस आमच्या भाग्यवन बापाक ऑलवीन आमच्या गोळी बापाक सगळे यादनिकी वर्गा बरो तिका प्रिती मोगान वाडय. पुनर्जीवनपणाचो बरवासो दवरून मेल्यान ते आमच्या भाव भयणांची काकूत कर. आमी उगडास करुया जांच्या आत्म्याक आमी मीस भेटयला खेरीत भाशेन तांचे आत्मे देवान साल्वार करूचे. तांकां इश्टागोती मेलेल्या सोमेस्तांक तुजे परजलीत मुखामळ पळोवंक फावो कर. आमा सोमेस्तांची दया कर म्हूण आमी मागता. उगडास करुया सायबीन मायचे मदतीन आमी सगळीं जाणां मागोया सायबीन माय लागीं की खरेंच ती आमचे बराबर आसा. आमचे पासत विनंती करता आनी जे कितें वायट आमचे वर आहा तें पयस करूंक खेरीत भाशेन तिचो आदार मागुया. हांगा जमलेल्या सगळ्यांचेर तिचो आशिर्वाद आमी मागुया. अदीक करून धंदो आमचो आनी वावर धंदो घरा मदें शांती खेरीत आमी मागुया. अकवार मरे देवाची माय सांगाती भाग्यवन तुजे तिचो बोती भाग्यवन धर्मभूत आनी सर्व काली तुका मानवल्यान त्या सगल्या भक्ता बराबर सासणाच्या सुखांत आमकां वांटो दी. तांचे सांगाता तुजी महिमा गावूंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुज्या पुता. त्या जेजू वरवीं त्या जेजू सांगाता त्या जेजू थाय पवित्र आत्म्याच्या एकपणा सर्पद्वेदार बापा सर्वंदोनानी वैभव तुका सासनाच्या सासना. आमेन. आमच्या सोडून जेजू क्रिस्ताची आज्ञा मनात धरून त्याने शिकवलेली प्रार्थना धीर घेऊन म्हणूया. आमच्या बापा सुर्गीच्या तुझे नाव पवित्र जाव. तुझे राज आमकां येवंक. तुजी खुशी सरगार जाता तशीच संवसारांत जाव. आमचो दिसपटो गिरायज आयज आमकां दी आनी आमी आमचेर चुकलेल्यांक बक्षिताव तशी आमची पातकां बोगोस आनी आमकां ताळणेर पडोंक दिवं नाकाय पूण वायटांतली आमकां निवार. सर्वेस्परा सर वायटांतली आमकां निवार. दया करून ह्या जिवितान सवस्काय आमकां दी. स्वर्गीच्या सुखाक आनी आमच्या सोडूनाऱ्या जेजू क्रिस्ताच्या येण्याक आमी बरोशान ओतरेकताव. तर आमकां तुज्या उदार काकुतीन सर पातकांतली सुटय आनी सर्व आकांतांतली वाटाय. कित्याक राजवडकी पदवी आनी महिमा तुजी सासणाच्या सासणाक. सुमया जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मताक मोनले तुमकां शांती दवरता. म्हजी शांती तुमकां दिता. आमच्या पातकाचे न्हय पूण तुज्या पवित्र सभेच्या भावार्थाचेर दिश्ट घाल आनी तुजे खुशे प्रमाणे तिका शांती दी आनी तूंच तिका एकवटान सांबाळ. जो जियेताय आनी राजवट चलयताय सासनाच्या सासनाक. आमेन. सोम्याची शांती सदांकाल तुमचे सवे आसो. तुमचे सवे आसूं. एकामेकांक शांती दियात. देवाचे शेळये संवसाराची पाप काडटले आमची काकूत कोर. देवाचे शेळये संवसाराची पाप काडटले आमची काकूत कोर. देवाचे शेळये संवसाराची पाप काडटले आमकां शांती दी. ही देवाची शेळी संवसाराचे पाप काडटा ती. ह्या शेळयेच्या जेवणाक आपयल्यांत ती सुभागी. सोम्या तुज्या भितर म्हाका येवंक पावना. तुज्या एकाच उतरान म्हाका भलायकी मेवतली. प्रसाद गीत पान नंबर 109. देव जाता मनशाचे खाण. पेज नंबर 109.
केसात लिपलेलो उंट्या रूपा ताने वाढले भुकेल्या पियोंक दिले तानेल्या ताचो मायमो मिटमेर नाशिल्लो ताचो मायमो मिटमेर नाशिल्लो ताचो मायमोग मिटमेर नाशिल्लो ताचो मोग मिटमेर नाशिल्लो ल्हान व्हडल्यांक दुर्बळ क्रेस्तांव सांगाती दोनया चक्रां एकाच जेवणाक बसयली सगळीं भुरगीं देवाची ताचो मायमो मिटमेर नाशिल्लो ताचो मायमो मिटमेर नाशिल्लो ताचो मायमो मिटमेर नाशिल्लो ताचो मोग मिटमेर नाशिल्लो. प्रार्थुया. सर्वेस्परा जिव्या देवा, तुझ्या उतराच्या आनी संस्काराच्या जेवणान तुझ्या भावार्थ्यांक तूं पोसताय आनी जिवीत दिताय. तुझ्या मोगाच्या पुताचे अमोलीक मांस रोगोत घेवन ह्या भोववर्त्या देण्याचो आमी चड आनी चड फोळ काडूंक आनी सासणाक त्याच्या जिविताची भागीदारां जावंक पावूंक उपकारय मागताव आमच्या सोमया जेजूचे नांवी. सर्वेस्वर तुमचें सावे आसो. तुमचे सवे आसूं. सर पदवीदार देव, बाप, पूत आनी पवित्र आत्मो तुमचेर आशिर्वाद घालो. आमेन. वचूनात क्रिस्ताच्या शांतीन आनी मोगान तुमकां धाडटा. देवाचे व्हड उपकार. देवाचे माये पाव तूं आमकां देवाचे माये धीर दी आमकां देवाचे माये राखून दवर आमकां देवाचे माये मजत कर आमकां देवाचे माये सांबाळ तूं आमकां देवाचे माये निवार तूं आमकां देवाचे माये प्रतिपाळ आमकां देवाचे माये उजवण दी आमकां. वेलांगणी साहेबीने आमचे पासून क्रिस्ताचे बासवणे आमकां फावो जावच्या. तुया स्वर्गीच्या बापा आमच्या सोडूनदाराक मनशा सैम दिवचे खातीर ओगोनूय जानवरांनी मोगान भाग्यवन आकवार मोरीक वेलांका साहेबीनीक तुवें जल्म काडली. हे तिचो जल्माचे दीस आमी संतोशान समोर पिता तुवें विचून काडल्या जेजूच्यानी आमच्या आवयक फावतो मान दिवंक आनी तिचो मोग करूंक तिची देख आनी मजत घेवंक भावार्थान भरवशान मोगान वाडत वचूं तुजी भरपूर कृपा आमकां हें मागता हांव क्रिस्ता आमच्या सुमया वरवीं. आमेन. सर्वेस्पर तुमचे सवे आस. तुमचे सवे आसूं. परगोन दिव्या देवाचे व्हड उपकार. शेवटचे गीत माये केदे तुझे नाव.
आनी केदे तुझे नाव वकांता तुका सगळो आयज आमी मागोंक आयल्या माय घाल तुझे बेसा वेला केली सायबिणी आयज तुझ्या पाया सोरी विश्वासान आयल्याव आमी माय आयक आमची मागणी वेला केली सायबिणी आयज तुझ्या पाया सोरी विश्वासान आयल्याव आमी माय आयक आमची मागणी